हॅलो. तुम्ही जर या चित्राकडे काचेच्या लादीमधून बघितलं तर तुम्हाला असं दिसेल की त्याचं शरीर त्याच्या डोक्यापासून दूर गेलेलं किंवा सरकलेलं दिसतं आहे. तुम्हाला काय वाटतं असं का होत असेल? तर या व्हिडिओमध्ये आपण समांतर बाजूच्या माध्यमांद्वारे होणाऱ्या अपवर्तनावर किंवा रिफ्रॅक्शनवर लक्ष केंद्रित करणार आहोत. आता तुम्ही म्हणाल की समांतर बाजूचे माध्यम म्हणजे काय? चला तर एक उदाहरण घेऊया. समजा आपल्याकडे एक काचेचा खूप लांब आयताकृती तुकडा आहे. तुम्ही असं म्हणू शकता की या तुकड्याच्या विरुद्ध बाजू एकमेकांना समांतर आहे. म्हणूनच हे समांतर बाजूच्या माध्यमाचे एक उदाहरण आहे. हा तुकडा काचेचाच असण्याची गरज नाही. हे कोणतंही माध्यम असू शकतं ज्याच्या विरुद्ध बाजू किंवा त्याच्या बाजू एकमेकांना समांतर आहेत. तर अशा माध्यमांवर जेव्हा प्रकाशाचा किरण पडतो तेव्हा काय होतं याच्यावर आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. समजा आपल्याकडे एक प्रकाशाचा स्रोत आहे. तुम्ही कल्पना करू शकता की हा एक बल्ब आहे किंवा लेझर आहे किंवा सूर्य आहे, असं काहीतरी आहे. ठीक आहे. आता आपण एक प्रकाशाचा किरण विचारात घेऊया जो इथून सुरू होतो आणि पृष्ठभागावर आपत्ती होतो. बरं, आपल्याला हे आधीच माहिती आहे की जेव्हा प्रकाश एका माध्यमामधून दुसऱ्या माध्यमामध्ये जातो तेव्हा त्याचा वेग बदलतो. उदाहरणार्थ इथे निर्वात किंवा व्हॅक्यूम आहे आणि हा काच आहे. तर जेव्हा प्रकाश निर्वातामधून काचेमध्ये जातो तेव्हा त्याचा वेग कमी होतो, बरोबर? आणि आपण हे आधी पाहिलं आहे की या वेगातील बदलामुळे तो वाकतो किंवा विस्थापित होतो आणि याच विस्थापनाला प्रकाशाचे अपवर्तन म्हणतात. आणि हेच विस्थापन अजून समजून घेण्यासाठी आपण अशी कल्पना करूया की हा प्रकाशाचा स्रोत गोळ्या झाडत आहे आणि तो गोळ्यांनी बनलेला आहे. तर आपण अशाच एका गोळीचा विचार करूया जी या स्रोतामधून बाहेर फेकली गेलेली आहे आणि ही ती गोळी आहे. आता इथे गोळी काढायच्या ऐवजी मी कार काढली आहे कारण कारची कल्पना करणं सोपं आहे. आता ही गोळी पुढे फेकल्या गेल्यानंतर ती आपल्या काचेच्या तुकड्याच्या पहिल्या पृष्ठभागावर आपत्ती होते. आता हे जर आपण थोडं मोठं करून बघितलं तर आपल्याला दिसेल की जेव्हा कार या काचेच्या तुकड्यामध्ये प्रवेश करते तेव्हा तिचं फक्त एकच चाक आधी प्रवेश करतंय आणि आपल्याला हे माहिती आहे की काचेमध्ये प्रकाशाचा वेग कमी होतो. याचा अर्थ या चाकाचा वेग कमी होईल. पण इतर सगळी चाके तर जोरात फिरत आहे आणि याचाच परिणाम म्हणून या कारचे या दिशेला विस्थापन होते कारण हे चाक या चाकापेक्षा वेगाने फिरत आहे. आणि आपण जर एक लंब रेषा काढली तर तुम्हाला दिसेल की ही कार लंब रेषेकडे विस्थापित होत राहते आणि संपूर्ण कार माध्यमामध्ये प्रवेश करेपर्यंत ती विस्थापित होत राहील आणि नंतर ती एका सरळ रेषेत प्रवास करत राहील जोपर्यंत ती त्या माध्यमातून बाहेर पडायला सुरुवात करत नाही. आता पुन्हा जेव्हा ती त्या माध्यमातून बाहेर पडते तेव्हा तुम्ही बघू शकता की हे चाक आधी बाहेर पडतं, त्यामुळे ते वेगाने फिरायला सुरुवात होते आणि त्यामुळे ही कार दुसऱ्या दिशेला विस्थापित होते. आणि पुन्हा आपण लंबरेषा काढली तर आपल्याला दिसतं की ती या रेषेपासून दूर विस्थापित होते आहे आणि पुन्हा संपूर्ण कार माध्यमातून बाहेर पडेपर्यंत ती विस्थापित होत राहते आणि नंतर ती एका सरळ रेषेत पुढे जाते. आणि म्हणून हे संपूर्ण चित्र काहीसं असं दिसतं. आणि हे आहे प्रकाश प्रत्यक्षात काचेच्या एका तुकड्यातून जातानाचे चित्र. आणि तुम्ही इथे जवळजवळ तेच घडताना बघू शकता. इथे पुन्हा लक्षात घ्या की या दोन्ही बाजू एकमेकांना समांतर आहे. आता तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की यात एवढं मोठं काय आहे, आपण याबद्दल एवढी सविस्तर चर्चा का करतो आहे? तर त्याचं कारण हे आहे, इथे प्रकाश या कोनामधून लंब रेषेकडे विस्थापित झाला. आपण उदाहरण म्हणून या कोनाला 10 अंशाचं म्हणूया. आणि जेव्हा प्रकाश या माध्यमामधून बाहेर पडला तेव्हा तो अगदी त्याच प्रमाणात लंब रेषेपासून दूर विस्थापित झाला, म्हणजेच 10 अंशांनी. इथे प्रकाश लंब रेषेकडे विस्थापित झाला 10 अंशांनी
तर दुसरीकडे लंबरेषेपासून दूर विस्थापित झाला 10 अंशांनी। याचा अर्थ असा की ही दोन्ही विस्थापनं एकमेकांना रद्द करताहेत, कारण ती विरुद्ध दिशेने आहेत। एक घड्याळाच्या दिशेने म्हणजेच क्लॉकवाईज, तर दुसरा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म्हणजेच अँटी क्लॉकवाईज। म्हणजेच प्रकाशाचे कोणत्याही प्रकारचे विस्थापन झालेले नाही। आणि हेच वैशिष्ट्य आहे समांतर बाजूच्या माध्यमांद्वारे प्रकाशाच्या विस्थापनाचे किंवा अपवर्तनाचे। प्रकाशाचे एकूण कोणत्याही प्रकारचे विस्थापन होत नाही आणि तो त्याच्या मूळ दिशेला परत येतो। आता तुम्हाला एक प्रश्न असू शकतो, ही दोन्ही विस्थापने तंतोतंत सारखीच आहे हे आपल्याला कसं कळेल? आणि स्वतःची खात्री पटवण्याचा एक मार्ग म्हणजे आपण असा विचार करूया, समजा प्रकाशाचा किरण उलट्या दिशेने सोडला असता, म्हणजेच प्रकाशाचा किरण इथे आपाती झाला असता, मग हा किरण अपवर्तनानंतर अशा प्रकारे प्रवास करेल आणि संपूर्ण मार्ग उलटा गिरवेल, आणि यालाच प्रिन्सिपल ऑफ रिव्हर्सिबिलिटी म्हणतात। आणि हे सत्य आहे, कारण परावर्तन किंवा अपवर्तनाचे मार्ग प्रकाशाचा किरण ज्या दिशेने आपाती झाला होता त्यावर अवलंबून नसतात, त्यामुळे काही फरक पडणार नाही। तर याचाच वापर करून आपण असं म्हणू शकतो की प्रकाशाचा हा किरण जेव्हा काचेमधून बाहेर पडला तेव्हा तो लंबरेषेपासून 10 अंशांनी विचलित झाला किंवा विस्थापित झाला। आणि हे असंच झालेलं असलं पाहिजे, कारण जर असं झालं नसतं तर हा प्रकाशाचा किरण उलट मार्ग गिरवू शकला नसता। आणि म्हणूनच यावरून आपण असं म्हणू शकतो की जेव्हा हा प्रकाशाचा किरण काचेमधून बाहेर पडला तेव्हा तो 10 अंशांनी लंबरेषेपासून दूर विस्थापित झाला। आणि याच तर्कांनी इथे देखील तो 10 अंशांनीच दूर विस्थापित झाला पाहिजे। हा एक गहन युक्तिवाद आहे आणि तुम्ही थोडा वेळ याबद्दल विचार करू शकता। आणि परिणामी आपल्याला दिसतं की प्रकाशाचं कोणत्याही प्रकारचं विस्थापन झालेलं नाही आहे। याचा अर्थ जणू हा काचेचा तुकडा अस्तित्वातच नाही, नाही का? कारण एकूण कोणत्याही प्रकारचे विस्थापन नाही आणि हेच याचे वैशिष्ट्य आहे। पण अर्थातच तुम्ही एक परिणाम पाहू शकता जो या काचेच्या तुकड्यामुळे प्रकाशाच्या किरणावर पडलेला आहे, आणि तो म्हणजे हा प्रकाशाचा किरण याच्या तुलनेत थोडासा बाजूला सरकलेला आहे। माझा अर्थ असा की तुम्ही जर याला उलट गिरवलं तर हा मार्ग या मार्गाला समांतर आहे, कारण जसं आपण आता चर्चा केली तसं एकूण कोणत्याही प्रकारचं विस्थापन नाही आहे। पण हा प्रकाश याच स्रोतातून आल्यासारखा दिसत नाही आहे, हा कुठेतरी इथून आल्यासारखा दिसतो आहे। आणि परिणामी आपण आता असं म्हणू शकतो की हा मार्ग थोडासा सरकलेला आहे, म्हणजेच प्रकाशाचा किरण काही प्रमाणात या बाजूला सरकलेला आहे। आणि या बाजूला सरकण्याला जो या काचेच्या तुकड्यामुळे झाला आहे त्याला आपण एक नाव देतो, त्याला आपण म्हणतो लॅटरल शिफ्ट। इथे लॅटरलचा अर्थ एका बाजूला असा होतो। तर समांतर बाजूच्या माध्यमाचे दोन महत्त्वाचे परिणाम म्हणजे, पहिला, प्रकाशाच्या किरणाचे एकूण विस्थापन होत नाही आहे, आणि दुसरा, प्रकाशाचा किरण माध्यमामधून बाहेर पडल्यानंतर आपाती किरणाच्या तुलनेत थोडा बाजूला सरकलेला आहे। आणि आता आपल्याला समजू शकतं की इथे नक्की काय होत होतं। इथे जेव्हा आपण या चित्राकडे काचेच्या लादीमधून पाहत होतो तेव्हा या चित्राचं डोकं त्या काचेच्या लादीच्या तुकड्याच्या वर आहे। याचा अर्थ आपण या डोक्याकडे थेट बघत आहोत, म्हणजेच डोक्याकडून येणारे प्रकाशाचे किरण थेट कॅमेरामध्ये प्रवेश करता आहेत। पण शरीराकडून येणारे प्रकाशाचे किरण कॅमेरामध्ये प्रवेश करण्यापूर्वी या काचेच्या लादीमधून जातात। आता जर आपण मागे जाऊन याच परिस्थितीसाठी काही किरण आकृत्या काढल्या तर इथे तीच परिस्थिती आहे। तर ही ती काचेची लादी आहे, यावर काहीतरी कोरलेलं आहे, त्याची काळजी करू नका, मला स्वच्छ लादी मिळाली नाही। पण जर आपण डोक्याकडून एक प्रकाशाचा किरण काढला तर तो प्रकाशाचा किरण या काचेच्या लादीच्या वर आहे, त्यामुळे तो थेट कॅमेरामध्ये पोहोचतो आहे।
पण शरीराकडून येणारे प्रकाशाचे किरण आधी काचेच्या लादीमध्ये प्रवेश करत आहेत आणि म्हणूनच ते त्यांच्या मूळ रेषेपासून थोडेसे बाजूला सरकतात. आणि याचाच अर्थ जेव्हा आपण इथून कुठून तरी पाहतो किंवा कॅमेरा इथे ठेवतो तेव्हा हा प्रकाशाचा किरण इथून कुठून तरी आल्यासारखा दिसतो आणि म्हणूनच त्याचं शरीर डोक्यापासून वेगळं दिसतं. अर्थातच मी आता इथे या रेखाचित्राची अतिशयोक्ती केलेली आहे. मी या काचेच्या लादीच्या आतमध्ये होणारी किरणांच्या विस्थापनाची अतिशयोक्ती केलेली आहे, परंतु जवळजवळ हे असंच घडतं. आणि म्हणूनच जेव्हा तुम्ही असं बघता तेव्हा आपल्याला त्याचं शरीर त्याच्या डोक्यापासून वेगळं झालेलं किंवा सरकलेलं दिसतं. आता व्हिडिओ संपवण्यापूर्वी विचार करण्यासाठी काही प्रश्न. जर आपण या चित्रावर परत आलो तर इथे एक प्रश्न आहे. जर आपण अजून एक समांतर बाजूचं माध्यम सादर केलं तर तुम्हाला काय वाटतं काय होईल? ज्याच्या बाजू या आधीच्या माध्यमाच्या बाजूंना समांतर आहेत, या किरणाच्या मार्गात तो ठेवला तर तुम्हाला वाटतं का की अपवर्तित किरण म्हणजेच त्या माध्यमातून बाहेर येणारा किरण अजूनही आपाती किरणाच्या दिशेला समांतर असेल की त्याचं विस्थापन होईल? याबद्दल थोडासा विचार करा बरं. चला तर बघूया. जर आपण दुसरे माध्यम सादर केले जे संपूर्णपणे वेगळं आहे पण ज्याच्या बाजू समांतर आहेत, तर जी गोष्ट वर घडली आहे तीच इथे पण घडायला पाहिजे. प्रकाशाचा किरण एकाच दिशेने असावा, कारण या दोघांमध्येही झालेलं विस्थापन एकमेकांना रद्द करता आहे. हा किरण आणि हा किरण एकाच दिशेचे असल्यामुळे हा अपवर्तित किरण सुद्धा याच दिशेला असावा आणि म्हणूनच हे अजूनही समांतर आहेत. म्हणजेच हे एका माध्यमापुरतं मर्यादित नाही. जरी तुमच्याकडे वेगवेगळी माध्यमे असली तरी जोपर्यंत ती समांतर बाजूंची आहेत, आपल्याला दिसतं की शेवटी बाहेर पडणारा अपवर्तित किरण कोणत्याही प्रकारच्या विस्थापनातून जात नाही. म्हणून जर आपण संदर्भ रेषा काढली तर आपल्याला दिसतं की हा अपवर्तित किरण अजूनही आपाती किरणाला समांतर आहे आणि हे अंतर त्या किरणाला किती लॅटरल शिफ्ट मिळालेला आहे हे दर्शवतं. या आकृतीवरून आपल्याला अजून एक महत्त्वाची गोष्ट समजते, ती म्हणजे हा मिळणारा लॅटरल शिफ्ट दोन माध्यम किती अंतरावर आहे यावरती अवलंबून नसतो. कसा ते बघूया. जर तुम्ही दुसरे माध्यम थोडेसे सरकवले तरीही तुम्ही बघू शकता की अपवर्तित किरण जवळजवळ तसाच आहे. विस्थापन अजिबात बदलत नाही. त्यामुळेच जरी आपण दुसरे माध्यम पहिल्या माध्यमाला जोडून घेतले तरीही या परिस्थितीतही अपवर्तित किरण आपाती किरणाला समांतर आहे. हे कोणत्याही माध्यमाशी संबंधित नाही. या दोन्ही माध्यमांमध्ये काहीही विशेष गुणधर्म नाही आहेत. लक्षात ठेवा, आपण आधीच चर्चा केल्याप्रमाणे ही गोष्ट होते आहे कारण आपले माध्यम समांतर बाजूंचे आहेत. ठीक आहे. आता एक एकदम शेवटची गोष्ट ज्याचा तुम्ही विचार करायचा आहे. जर आपण माध्यमाची जाडी बदलली तर हा मिळणारा लॅटरल शिफ्ट बदलेल का? विचार करा की हे माध्यम जर आपण जाड केलं किंवा पातळ केलं तर काय होईल? आणि जर आपण आपाती किरणाची दिशा बदलली किंवा ही काचेची लादी फिरवली तर हा लॅटरल शिफ्ट बदलेल का? तुम्हाला काय वाटतं? तो तसाच राहील की बदलेल? याबद्दल जरा विचार करा. या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.